हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आजच्या व्हिडिओची सुरुवात मी इव्हिनिंगला करते आहे आणि हा व्लॉग मी माझ्या नवीन घरी बनवते आहे. नवीन घरी म्हणजे हे रेंटेड अपार्टमेंटच आहे, पण हा पहिला व्लॉग आहे जिथनं मी सुरुवात करते आहे, म्हणजे हा व्लॉग बनवते आहे. तर इव्हिनिंगची वेळ झाली आहे. कुकर वगैरे माझा रेडी आहे. कुकर म्हणजे वरण भात बनवलं आहे. मी रोज सर्वात आधी वरण भातच बनवत असते की अव्यूला जर भूक लागली तर त्याला ते देता आलं पाहिजे मला. आणि आता त्याचं थोडंसं खाण्यापिण्याचं थोडं जास्ती मी लक्ष देते त्याच्याकडे. दिवसातनं थोड्या वेळात त्याला काहीतरी भरवत राहायचं असं वगैरे माझं चाललं आहे. कुकर म्हणजे वरण भात माझं शिजून झालं आहे. त्याचबरोबर मी आज भाजी वगैरे पण बनवून ठेवली आहे आणि इथे मी आता पीठसुद्धा मळून ठेवलं आहे. ते मी यासाठी मळून ठेवलं कारण मला 10 ते 15 मिनटं त्याला चांगलं मुरू द्यायचं होतं, पण तेवढा माझ्याकडे 10 ते 15 मिनटाचा वेळ होता आणि मला आणि प्रीतमला कोणातरी इन्व्हिटेशन द्यायला जायचं आहे एका फॅमिलीकडे की उद्या आमच्याकडे लंच नाही सॉरी ब्रेकफास्टसाठी या म्हणून इथे मी अव्यूला पण रेडी करते. अगदी जवळ आहे, म्हणजे माझ्या फ्लॅटच्या मध्ये 2 फ्लॅट येतात आणि त्याच्या पुढे असे 2 फ्लॅट सोडून तिसऱ्या फ्लॅटलाच ते लोक राहतात. तसं तर मी तिला खूप आधीपासून ओळखते आणि तुम्हीसुद्धा त्यांना माझ्या एका व्लॉगमध्ये बघितलं आहे, पण इथे आल्यानंतर तिचे इनलॉज वगैरे आले आहेत आणि ते मी त्यांना आधीपासून ओळखते आणि त्यातल्या त्यात ते प्रीतमच्या रिलेटिव्समधनं सुद्धा आहेत. तर आम्ही विचार केला की चला त्यांना आज इन्व्हिटेशन देऊन येऊया आणि उद्या त्यांना बोलावून घेऊ. तर आम्ही इन्व्हिटेशन देऊन आलो. आता ते कोण आहे काय आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेलच आणि त्यांच्याशी सुद्धा तुमची भेट करून देईल मी. आता मी इथे आले आणि मी आजीला सांगत होते. आजी म्हणत होती तू काय करते असं फोनमध्ये ठेवून वगैरे. तर मी तिला सांगत होते की मी व्हिडिओ शूट करते, त्यात तू पण दिसणार आहेस म्हणून. ही जी आमच्याकडे आजी आली आहे ही प्रीतमची आजी आहे, म्हणजे माझ्या सासूंची आई, प्रीतमची आईची आई असं. तर ते आमच्याकडे सॅटर्डेला आले आहे. खूप क्यूट आहे ती आणि मला इतकी मदत करते. तिचं वय कमीत कमी 80 असावं आता आणि तरीसुद्धा ती भरपूर असे कामं करते, अजिबात बसत नाही आणि तिला छान पण वाटते आमच्याबरोबर राहायला. माझं लग्न झालं तेव्हासुद्धा ती माझ्याकडे एखाद महिना राहिली होती. त्यानंतर परत एकदा जेव्हा आम्ही या पूर्वीच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो अव्यूला घेऊन, तेव्हासुद्धा ती आमच्या मदतीला आली होती. ती कधी मुंबईला असते मामांकडे आणि कधी मावशीकडे असते पुण्याला. तर असं अधूनमधून ती आमच्याकडे येत असते. तुम्ही तिला पहिल्यांदाच माझ्या व्लॉगमध्ये बघत असाल, पण ती खरंच खूप छान आहे. मला खूप मदत करते आणि आम्ही भरपूर अशा गप्पा मारत असतो. भरपूर इकडल्या तिकडल्या आमच्या गोष्टी सुरू असतात. जसं आमच्यामध्ये अख्खं जनरेशन गॅप आहे, पण तरीसुद्धा आम्ही बोलायला बसलो की भरपूर आमच्याकडे असं बोलायला असतात. मला अजिबात असं वाटत नाही की ती म्हातारी आहे, तिच्या पुढे ह्या गोष्टी कसं बोलायचं काय करायचं वगैरे, पण तरीसुद्धा आम्ही मस्त बोलतो. म्हणजे मला काहीच वाटत नाही. आम्ही मस्त एकमेकांशी बोलत असतो, गप्पा मारत असतो. ओके, सो आता मी इन्व्हिटेशन वगैरे देऊन आली आहे आणि तिलासुद्धा समजवलं आहे की मी काय करते वगैरे. आणि त्यानंतर म्हटलं चला चपात्या करून घेते. एकदाच्या चपात्या झाल्या की अख्खा माझा स्वयंपाकच कंप्लीट होऊन जाईल. आणि चपाती झाल्यानंतर मला माझं किचनसुद्धा क्लीन करायचं असते. मी नॉर्मली चपाती पूर्ण म्हणजे सगळा स्वयंपाक झाला की मग मी पूर्ण किचन माझं क्लीन करून घेते आणि हे माझं रोजचं रुटीन आहे. असंच माझं इव्हिनिंगचं रुटीन असते. मी मोस्ट ऑफ टाईम ट्राय करते की 7:30च्या पहिले किंवा 7च्या पहिले माझा अख्खा स्वयंपाक रेडी असावा. बिकॉज अव्यूचं थोडं टाईमचं मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम मीन्स तो कधी लवकर झोपतो कधी उशिरा झोपतो. आता त्याची झोप भरपूर कमी झाली आहे. रात्री अधूनमधून खूपदा उठतो, रडतो, फीड घेतो, परत झोपतो आणि असं त्याचं कंटिन्यू सुरू असते. त्यामुळे माझीसुद्धा अशी व्यवस्थित काही झोप होत नाही आणि रात्रभर मला अशी गाढसुद्धा झोप लागत नाही आहे. तो लगेच थोडा जरी हलला किंवा ओरडला किंवा रडला आणि लहान मुलांना कधी काही स्वप्न पडली तर ते किंचाळूनसुद्धा रडतात. तर त्यावेळेस मी पण उठून जाते आणि खरं सांगू तर माझी एवढी चिडचिड पण होते ना कधी कधी की झोप होत नाही आहे, चिडचिड होत आहे. पण आता काय करणार, ते बाळ आहे त्याच्यासाठी म्हणून आपल्याला हे सगळं तर करावंच लागणार आहे. त्यातल्या त्यात प्रीतमसुद्धा भरपूर सपोर्टिव्ह आहे. मोस्ट ऑफ टाईम तो सुद्धा उठतो, पण तरी असं होतं ना की त्याचं ऑफिस असते तर त्याला रोज सतत उठवणं पॉसिबल होत नाही माझ्याकडे. तर मीच उठून जाते मोस्ट ऑफ टाईम. त्यामुळे मी स्वयंपाक वगैरे थोडा लवकर करून घेते की त्याला भूक लागली तर आधी त्याला भरवून द्यायचं. त्याला भरवल्यानंतर थोड्या वेळ मी खालीसुद्धा घेऊन जाते त्याला फेरी मारायला. आणि कधी जर नाही जमलं, जसं की आता पाऊस वगैरे पुण्यात भरपूर पडतो आहे, अधूनमधून कधीही पाऊस पडतो, म्हणजे पावसाला आता काही उन्हाळा राहिलाच नाही आहे. उन्हाळ्यातसुद्धा पावसाळा होता, पावसाळ्यातसुद्धा पावसाळाच आहे. तर जसं पॉसिबल झालं, जसं माझी कामं वगैरे आवरली तर मग मी त्याला घेऊन जात असते मोस्ट ऑफ टाईम खाली फेरी मारायला.
ओके, तर आता माझं चपात्या वगैरे क्लिअर झाल्या आहेत आणि इथे बघू शकता तुम्ही अवयू परत गॅलरीमध्ये जातो. त्याला माती खायला भरपूर आवडायला लागले आजकाल. आम्ही त्याला भरपूर रागवत असतो, पण तरीसुद्धा तो माती वगैरे खातो आहे इतक्यात. खूप आम्हाला केअरफुल राहावं लागतं, म्हणून त्याच्या बाबांनी त्याला बाहेरच बंद केलं आणि तो नॉक करत होता की मला आत घ्या. पण त्याचं असं असते ना, दार उघडं ठेवा आणि माझ्याशी असं आत जाणं बाहेर येणं असं सुरू राहू द्या. त्याच्या सायकलीचा एक चाक निघाला आहे, तो सुद्धा मला लावून आणायचा आहे. आणि सायकलवर जरी त्याला बसवलं तरी तो 5 मिनिटाच्या वर काही बसत नाही आणि लगेच तो म्हणतो की मला बाहेर काढा आणि मला बाहेरच फिरायचं आहे पायानी वगैरे. मी खूपदा त्याला सायकलवर खाली फिरायला घेऊन जात असते, पण तो एवढा काही इंटरेस्ट दाखवत नाही. त्यामुळे आम्ही सायकलसुद्धा आता वर आणून ठेवले आणि त्यातल्या त्यात त्याचा चाकसुद्धा निघालं आहे. तर ते एकदाचं दुरुस्त करून आणलं की मग मी त्याला परत घेऊन जाईल. तुम्ही हे लाडू बघत असाल, मला काल 1/2 किलो लाडूची ऑर्डर आली होती. जसं की तुम्हाला माहिती असेल की नाही माहिती आय डोंट नो, बट मी तुम्हाला सांगते की मी ड्रायफ्रूट्सच्या लाडूची ऑर्डरसुद्धा घेते. मी मागल्या वर्षी हे काम सुरू केलं, म्हणजे आय थिंक दिवाळीनंतर मी हे काम सुरू केलं होतं, मागल्या दिवाळीनंतर. आणि तेव्हापासून मी असं 1 किलो 2 किलो 5 किलो असे ऑर्डर वगैरे घेत असते. पण त्यातही डिपेंड असतं की म्हणजे कोणतरी मला एक सपोर्ट लागतं बाळ असल्यामुळे, किंवा मग प्रीतमला म्हणावं लागतं की आज थोडा जास्ती वेळ माझ्यासाठी काढ, मी अवयूला 2 ते 3 तास बघू शकणार नाही, तू तेवढा वेळ मला दे वगैरे. आणि मग मी ऑर्डर माझी कंप्लीट करते. झालं असं आहे की मी आधी जॉब करत होती आणि जॉब सोडल्यानंतर, जॉब सोडून मला 1.5 वर्ष झाला आणि त्यानंतर म्हणजे असं झालं आहे ना की काहीतरी करायचं आहे. भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत जे मला तुमच्याशी शेअर पण करायचं आहे. जसं की तुम्हाला माहिती असेल, जर आपण जॉब करणार आधीपासनं आणि सडनली आपला जॉब म्हणजे आपल्याला सोडावं लागलं, जसं की बाळासाठी मला माझा जॉब सोडावा लागला. भरपूर लोक रिलेट पण करतील की किती जास्ती तुम्हाला ती गोष्ट असं मध्ये मनात असं खात असते. जरी आपण एक व्हॅलिड रिझनसाठी जॉब सोडला आहे, बाळाला सांभाळायसाठी, घर सांभाळायसाठी, तरीसुद्धा असं वाटते की काहीतरी वर्क फ्रॉम होम सुरू करू काय, काही बिझनेस सुरू करू काय, म्हणजे ज्याने थोडीफार तरी अर्निंग आपली अर्निंग येत राहील. तसं तर मला प्रीतम कधीच कोणत्या गोष्टीसाठी टचवूड हेल्प नाही करत असं नाही आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस तो मला पैसे पण देतो, महिन्याचे पण खर्चाला देतो, वरून लागले तरीसुद्धा देतो. पण माझं असं आहे ना की मी 2017पासून जसं माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं त्यानंतर मी पुण्याला आली, जॉब सर्च केला. त्यानंतर 8 ते 9 महिन्यानंतर मला एक बेसिक जॉब लागला आणि तेव्हापासून मी कंटिन्यू जॉब करत होती. बट प्रेग्नन्सीच्या कॉम्प्लिकेशन्समुळे आणि बाळ झाल्यामुळे मग नंतर मला जॉब काही कंटिन्यू करता आला नाही. आणि आतासुद्धा मी जेव्हासुद्धा विचार करते की मला वर्क फ्रॉम होम जरी मिळालं तर मी करेल, पण खरं तर ते शक्यच नाही आहे. कारण जरी तुम्हाला वर्क फ्रॉम होम मिळालं तरीसुद्धा तुम्हाला पूर्ण वेळ ऑफिसला देता येत नाही आणि बाळ तुमच्या आजूबाजूला कंटिन्यू राहणारच. तर ते खूप डिफिकल्ट होतं. तुम्ही आताही बघू शकता, मी किचनमध्ये असली की तो माझ्या पायाशीच असतं मोस्ट ऑफ टाईम. त्यालासुद्धा ते ट्रॉलीजचे भांडे काढून खेळायचं असतं आणि ते कंटिन्यू त्याचं सुरू असतं. जेवढ्या वेळा मी किचनमध्ये असेल त्याच्यापेक्षा 15% तो माझ्याजवळच असतो, म्हणजे 50% वेळा तो माझ्याजवळच असतो, पायाजवळ असतो. कधी कधी असं होतं ना, एक्झॅक्ट माझ्या मागे असतो आणि मला काही एवढं लक्ष राहत नाही आणि मी लगेच असं मागे बघते तर तो असतो, कधी पडतो, कधी लागतं त्याला, असं सगळं होत असते. चला, तर माझं किचनसुद्धा क्लिनिंग कंप्लीट झाली आहे आणि जी थोडीफार भांडी निघाली आहे ती मी आता पटकन घासून घेते. मोस्ट ऑफ टाईम काय होतं ना, कधी कधी असंही होतं की माझी भरपूर भांडी जमा होऊन जातात. छोटे छोटे कामं झाले की मला लगेच अवयूकडे जावं लागतं, लगेच परत त्या कामाला यावं लागतं, लगेच जावं लागतं. मुलांचं खूप मूड स्विंग्स होतात, त्यामुळे आपल्याला कामं सोडून मुलांकडे जावं लागतं आणि माझ्यासोबतसुद्धा असं होते. पण आता आजी आल्यामुळे तो थोडाफार बिझी असतो, म्हणजे तो खेळत असतो. पण कसं असते ना, आपण काम करत असताना सुद्धा अर्ध म्हणता आपलं त्या डोकं तिथेच असतं की तो काय करतोय, माती तर नाही खाते, त्याला काही कॉर्नर तर नाही लागणार, त्याने काही किडा बघितला तो तर नाही खाणार, किंवा त्याला काही हार्म तर नाही होणार, हे कंटिन्यू असतं. तर मी काम करता करता कंटिन्यू त्याला बघत असते. आणि जर तो माझ्या आजूबाजूला असला तर मी त्याला मखाने, मुरमुरे असं काहीतरी थोडं फ्रूट्स, एखादी ॲपलची चिरी त्याच्या हातात देते आणि तो तसं खात असतो आणि मग माझं लक्षही असते त्याच्याकडे. पण आता आजी आहे त्यामुळे मी थोडीशी निवांत आहे की मला परत जायची गरज पडत नाही, कारण तिचं लक्ष त्याच्याकडे कंटिन्यू असतंच. म्हणजे टी व्ही जरी ती बघत असेल तरीसुद्धा तिचं त्याच्याकडे लक्ष असतं की तो काय करतोय. आणि मी पण तिला विचारत असते की माय तो काय करतोय, तो टी व्ही बघतोय की काय करतोय वगैरे. आणि आता ना, जसं तुम्ही बघू शकता की लास्ट टाईम
मी जे माझे देव आहे ते मी छोट्या टेबलवर ठेवलं होतं आणि ते टेबलसुद्धा मी स्पेसिफिकली देवासाठीच बनवून घेतलं होतं. पण आता अवयू इतका बदमाश झाला आहे, तो सगळी देव वगैरे उचलतो आणि त्याच्याशी खेळत बसतो, त्यांचे कपडे वगैरे फेकफाक करतो. म्हणून मी आता यावेळेस मोठ्या टेबलवर देव ठेवले आहे आणि जो छोटा टेबल आहे त्यावर मी माझं थोडेफार जे गहू तांदूळ एक्स्ट्राचे आपण भरतो ते ठेवते. तर तो त्याचे खालचे जे ड्रॉवर्स आहेत ते सगळं त्याला आता ओपन करता येतं आणि तो ओपन करून देवाचे कपडे, कापूर, म्हणजे सगळे ते हळद कुंकूचं कारंड, एक दिवस लिटरली हळदी कुंकूचा कारंडा घेऊन आला टीव्ही पुढे, टीव्ही बघता बघता हळदी कुंकू सगळं अंगाला त्याच्या खाली फेकून दिलं होतं आणि त्याला चाटत सुद्धा होता. म्हणजे थोडं जरी आपलं लक्ष इकडच्या तिकडे गेलं ना तर तो एका मिनिटात कायचं काय करेल काहीच कळत नाही. आणि त्याला कंटिन्यू आजकाल झाडूसुद्धा लागतं की मला झाडू दे, मलाच झाडू मारायचा आहे. मी झाडू मारत असेल तर मला लिटरली बसून जावं लागतं की यार घे, तूच कर, तुलाच करायचं तूच कर. अशामुळे या सगळ्या गोष्टींमुळे मला माझा अख्खा दिवस जातो. म्हणजे पोछा करताना तो झोपला तेव्हाच मला पोछा करायला मिळतं, अदरवाईज तो पुढे पुढे नाचतो आणि पाणी थोडं ओलं असलं त्यामुळे भीती असते की तो पडायला नको, कारण पडत पडत इकडे तिकडे जात असतो, दिवसभर फिरत असतो घरभर. आणि खरं तर आम्ही स्विचसुद्धा म्हणजे घर इकडून तिकडे करण्याच्या मागचं हे सुद्धा रिझन होतं की आम्हाला थोडं मोठं घर होतं अवयूला खेळायसाठी सुद्धा. ठीक आहे, थोडे पैसे जातील पण त्याचे मेमरीज बनतील, त्याला वेळ मिळेल, त्याला स्पेस मिळेल, तर तो जास्त एन्जॉय करू शकेल असं. माझी क्लिनिंग झाली आहे, मी आता इथं दिवाबाती वगैरे करून घेते. सायंकाळचं हे रुटीनच असतं, प्रत्येकच गृहिणीचं असतं हे रुटीन की इव्हिनिंग झाली की पहिले देवाजवळ दिवा लावा, मन खूपच प्रसन्न होतं, खूप छान वाटतं. आणि अवयूसुद्धा माझ्याबरोबर इथे देवाला नमस्कार करायला आला, पण त्याला नमस्कार नव्हतं करायचं, त्याला तिथे हात टाकायचं होतं मध्येच, जे की मी त्याला करू देत नव्हते आणि त्यामुळे तो थोडं चिडचिड करत होता. आता कपडे वगैरे सगळे काढून घेतले मी आणि आता कपड्यांची घडी करेल आणि त्यानंतर तुमच्याशी एक खूप मोठी गोष्ट शेअर करायची आहे. मोठी पण म्हणू शकता, सिम्पल म्हणजे नॉर्मल म्हणू शकता, पण माझ्याकडे 2 ते 3 असे प्रोडक्ट रिसीव झाले आहे जे की खूप छान आहे आणि त्याचा रिव्ह्यू आणि ते कुठे मी लावणार आहे, कसं त्याचं यूज करणार आहे ते सगळं मी तुम्हाला सांगतेच. बघा इथे बदमाशी परत सुरू अवयूची. हॅलो. ओके, सो मी ते पार्सल मागवले आहेत, जसं की 1, 2, 3 आणि हे तिन्हीसुद्धा होम डेकॉरच्या वस्तू आहेत. कमी प्राईसमध्ये छान आहेत आणि जसं की तुम्हाला माहिती असेल, ॲक्च्युली नाही माहिती, मी लवकरच तोसुद्धा ब्लॉग अपलोड करणार आहे की आम्ही शिफ्ट केलं आहे, म्हणजे आम्ही आता दुसऱ्या घरी राहतो आहे. हे सुद्धा रेंटेड अपार्टमेंटच आहे. सो मी माझ्यासाठी म्हणजे या घरासाठी काही बेसिक वस्तू मागवल्या, नॉट बेसिक वस्तू, दॅट इज कम्प्लिटली होम डेकॉर थिंग्स जे की मी मागवले आणि आज तुमच्याशी शेअर करणार आहे. चला तर आपण अनबॉक्सिंग करूया. ओके, मी 3 गोष्टी मागवल्या आहेत, तर पहिली वस्तू आपण अनबॉक्स करूया. कसं आहे काय आहे ते बघितल्यावरच कळेल. आपल्याला आवडलं तर आपण ठेवू, अदरवाईज रिटर्न करूया. ओके, नॉट बॅड. हां, हे बघा, हे मी एक मागवलं आहे वेलकम होमचं. म्हणजे जसं कोणी एंटर करतं आपल्या घरी तर एक काहीतरी वेलकमिंग थिंग हवी, तशी मी त्यासाठी हे मागवलं आहे. आणि खरं तर चांगलं आहे, क्वालिटी चांगली आहे. म्हणजे हे मागचं कम्प्लिटली वूडचं आहे, वूड प्लेट आहे आणि हे छान आहे, म्हणजे डिझाईन खूप छान आहे, मला तर आवडलं आहे, तुम्ही बघू शकता. तर हे एक मी मागवलं आहे माझ्या होमसाठी, म्हणजे वेलकम होम, वेलकम टू आवर स्वीट होम. छान आहे, आवडलं, म्हणजे हे रिटर्न करायची गरज नाही. आणि मला प्राईसपेक्षा डिस्काउंटमध्ये भेटलं, म्हणजे मी ऑनलाईनच पे केलं आधी. कॅश ऑन डिलिव्हरी मी मेशोवरनं नाही मागवत. जर आपण ऑनलाईन पे केलं ना आधीच, म्हणजे येतात तर प्रॉडक्ट तर नेहमीच येतात. मला अजूनही असं कधी झालं नाही की मी पेमेंट केलं आणि मला हे नाही आलं, तर नेहमी येतात. म्हणून मी आधीच पे करते, तर मला खूप डिस्काउंट मिळतं. मी तुम्हाला याची प्राईससुद्धा सांगते की मला कितीला काय पडलं. ओके, हे माझं दुसरं आहे पार्सल. वाव, छान आलं आहे, हे सुद्धा खूप छान आहे, मला बघूनच आवडतं आहे. असं एक मी हे मागवलं आहे. ही अशी प्लेट मागवली आहे, ही सुद्धा होम डेकॉरसाठीच आहे.
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायणा वासुदेवा. खूप छान आहे, बघू शकता तुम्ही. प्रिंट खूप छान आहे, कलरसुद्धा छान आहे. ह्या ज्या फ्लॅटमध्ये ना कम्प्लिटली व्हाईट कलर आहे सगळीकडे, तर त्यासाठी हे कॉम्बिनेशन म्हणजे व्हाईटवर कोणताही कलर छानच दिसतं, पण हे जास्ती छान वाटतं कारण हे थोडंसं डार्कमध्ये आहे आणि खरंच छान आहे, मला खूप आवडतं. बघू शकता तुम्ही. याची सुद्धा प्राईस सांगते मी, म्हणजे मी कन्फ्यूज आहे कशाची काय प्राईस होती, त्यामुळे मी तुम्हाला सगळं सोबत सांगते. नंतर हे तिसरं प्रॉडक्ट आहे, हे सुद्धा होम डेकॉरसाठीच आहे. प्रीतमला हे प्रॉडक्ट हवं होतं, म्हणजे मला तर नकोच होतं हे, पण प्रीतम बोलला की त्याला हवं आहे असलं काहीतरी आणि म्हणून मी हे मागवलं आहे. टाचणी आहे, अवीच्या चुकूनही हातात नको लागायला, म्हणून थोडं सांभाळून केअरफुल करते. ओके, हे आणि हे खूप छान आहे, म्हणजे मला खूप आवडलं. तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर आहे, खूप छान वाटतंय. छान आहे, मस्त आहे. अशा घंट्या अशा खूप वाजत नाही आहे, पण दिसायला खूपच सुंदर आणि सुरेख वाटतंय. तर अशा मी तीन प्रॉडक्ट मागवले आहेत, एक आणि एक. आणि तुम्हाला यातलं कोणतं आवडलं मला नक्की सांगा. तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये बोला की तुम्हाला कसली लिंक हवी आहे, आणि याचबरोबर याची प्राइसिंग मी तुम्हाला सांगते. ओके, सो याची प्राइस आहे 95 रुपीज. हे मला 95 रुपीजला पडलं आहे आणि खरंच हे वर्थ इट आहे होम डेकॉरसाठी. लाईट वेट पण आहे, तुम्ही याला कुठेसुद्धा असं स्टिकरवर सुद्धा हे चिटकवू शकता आणि हे दिसायलासुद्धा खूप छान वाटतं आहे. सो याची प्राइस 95 आहे. हे मला पडलं आहे 123 रुपीजला. याचीसुद्धा प्रिंट खूप छान आहे आणि 123च्या हिशोबाने तर एकदम खूपच मस्त परवडलं आहे मला हे असं वाटतं आहे. सो हे 123ला झालं आहे, ते मला सगळ्यात जास्त आवडलं आहे. हे मला पडलं आहे 113 रुपयाला. आय डोंट नो हे वर्थ इट आहे की नाही, पण म्हणजे 113 रुपयाला ठीक आहे, दिसायला सुद्धा खूप छान वाटते. तुम्ही बघू शकता. आता मी हे सगळं लावून तुम्हाला एक छोटंसं शॉर्ट दाखवते की तुम्ही मला सांगा की हे कसं दिसतंय त्या जागेवर आणि कुठे चेंज करता येईल का असं. चला तर आपण हे सजवूया, कुठे लावायचं बघूया. ओके, तर मी इथे स्टार्टिंगला जिथनं एंट्रन्स आहे माझं तिथे उजव्या साईडला ऑलरेडी एक स्टिकर लागलेलं आहे जिथे मी हे अडकवू शकते. तर तिथे मी वेलकम टू आवर स्वीट होमचं जे आहे माझं होम डेकॉरचं थिंग ते मी इथे अडकवणार आहे, जे की खरंच खूप सुंदर दिसतं आहे. आणि त्याच्या मागे मी एक डबल साइडेड टेपसुद्धा लावलं आहे की ते वाऱ्याने असं उडायला नको, पडायला नको म्हणून. त्यानंतर जी टी व्हीची वॉल आहे तिथे मी हे श्रीकृष्णवालं जे माझं टेम्पलेट आहे ते मी तिथे लावलं आहे. ते सुद्धा खूप सुंदर दिसतं आहे. म्हणजे टी व्ही बघताना किंवा कोणी एंटर करेल तर ते लगेच असं दिसेल. आणि त्याच्याच बाजूला माझ्या गणपतीची एक फोटोसुद्धा आहे, तीसुद्धा मी लावली आहे. त्यानंतर आमची जी बाल्कनीची गॅलरी आहे तिथे मी माझं जे झुम्मर मागवलं आहे ते लावलं आहे. प्रीतम थोडा डिसअपॉइंट झालं या प्रॉडक्टनी, बिकॉज त्याला थोडं वाजणारं हवं होतं, पण हे अजिबात वाजत नाही आहे. पण ठीक आहे, नेक्स्ट टाईम मी रिप्लेस करेल तेव्हा मी दुसरं काहीतरी असं वाजणारं मागवेन. त्यानंतर मी सिम्पल सास जेवण बनवलं आणि आम्ही सगळ्यांनी मस्त जेवण केलं. अवयूचं जेवण झालं आहे, तो झोपला आहे. ओके, सो माझा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला थोडा जरी माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया लवकरच. चला, बाय गाईज.